पोरांनो, तुमची उंची आता वडिलांच्या खांद्याला आली, बरोबर? तुमची चप्पल वडिलांच्या पायाला यायला लागली, वडिलांची चप्पल तुमच्या पायाला यायला लागली. एकदा पोरगा बापाच्या खांद्याला आला आणि बापाची चप्पल पोराला यायला लागली ना, बाप रागवत नाही, चापट मारत नाही. पहिली दुसरीत होतो, चुकलं तर पटकन चापट मारत होते. पोरगा एकदा 9वी 10वीला गेला, वडील मारत नाही. अशा वेळेला तुमच्या वडिलांच्या डोळ्याची भाषा समजून घ्या. काय अपेक्षा आहे तुमच्या वडिलांची? वडिलांची इतकीच अपेक्षा, अरे मी आयुष्यभर कष्टात काढले, लेकरा बाळांसाठी जेवढे कष्ट करता येतील तेवढे कष्ट मी करायला तयार आहे, पण एक दिवस असा आला पाहिजे की माझ्या पोराच्या नावानं माझी ओळख झाली पाहिजे. आत्तापर्यंत तुमची ओळख काय? अमुक अमुक यांचा मुलगा, अमुक अमुक यांची मुलगी. एक दिवस असा आला पाहिजे तुमच्या नावानं तुमचे आई वडील ओळखले गेले पाहिजे. उद्या डॉक्टर झालात, लोक काय म्हणतील? ते डॉक्टर साहेब आहेत ना, त्यांचे वडील आहेत बरं का. त्या इंजिनियर मॅडम आहेत ना, त्यांची आई आहे बरं का. त्या लेखिका आहेत ना, हे त्यांचे वडील आहेत. हे तहसीलदार साहेब आहेत ना, ही त्यांची आई आहे. तुमच्या नावानं तुमच्या आईवडिलांची ओळख झाली पाहिजे, इतकं कर्तृत्व करून दाखवा. आणि पोरींनो, तुमच्यावर तर तुमच्या वडिलांचं विशेष प्रेम असतं. माझा दावा आहे, वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना, त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्याच्या मुलीवर असतं. तुमच्यावर पण. मला काय भांडणं नाही लावायची तुमच्या, पण जे खरं आहे ते, तुम्ही वडिलांना काही मागून बघा पोरांनो. वडील म्हणणार देतील, पण 2 दिवस थांब, पगार हो दे, मग बघू. तुम्ही 500 रुपये मागितले तर वडील 50 रुपयापासून सुरू करणार. आणि पोरीनं काय मागू द्या बरं, बापाला असं वाटतं कधी निघून देईल आणि कधी नाही. त्याचं कारण आहे, ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना, त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. एक रुपया वडील बाजूला काढून ठेवत असतात. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील, पण पोरीला मात्र शाळेत जायला सायकल घेऊन देतील, गाडी घेऊन देतील, बसचा पास काढून देतील, हॉस्टेलची फी भरतील, तिला चांगले शूज घेऊन देतील. स्वतः इकडं बाप फाटलेलं बनियन घालल, पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देईल. पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना, मग बाप मान खाली घालतो. जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो, तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर वडिलांच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. अरे कॉलेजवरून यायला पोरीला 10 मिनिट जर उशीर झाला ना, बाप 10 मिनिटात 10 वेळा आईला विचारतो, कुठपर्यंत आली बघ ग. ते तुम्हाला थेट फोन पण लावत नाही, त्या आईच्या मागला कुठपर्यंत आली बघ, जरा फोन कर. वडील तुमच्यासोबत थोडंसं अंतर ठेवून वागतात, पण बापाचं तुमच्यावर विशेष प्रेम असतं. माझी विनंती आहे सगळ्या मुलींना, कधीच बापाची मान शिरमेनं खाली जाईल असं वागायचं नाही. बापाला अभिमान वाटला पाहिजे, अरे काय माझी राणी जन्माला आली, काय तिनं कर्तृत्व करून दाखवलं, काय माझा पठ्ठ्या जन्माला आला. आई बापानं तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. इतकं मोठं काम तुम्ही तुमच्या आयुष्यात करा. आयुष्य सुंदर आहे, या सुंदर आयुष्याचा मनापासून आनंद घ्या. काय करायचं आपण आपल्या आयुष्यामध्ये ते ठरवा. चुटकीशीरशी हे दिवस निघून जातील. आत्ता फालतू जोक क्रॅक करणं, कोणतं आपल्याकडे बघून हसतंय, यात छान छान वाटतं. आत्ता दिवस निघून जातील आणि मार्केटमध्ये आल्यानंतर एक रुपया कमवायला किती अक्कल लागते आणि किती घाम गळावा लागतो हे मार्केटमध्ये आल्यानंतर कळायला लागतं. म्हणून जे काही दिवस आहेत ना, ते मस्त जगा. आयुष्यात छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या. चांगली पुस्तकं वाचा, चांगले चित्रपट बघा, चांगल्या नाटकांना जा, चांगल्या माणसांना भेटा. तुमच्या ग्रंथालयामध्ये चांगली पुस्तकं आहेत, ती चांगली पुस्तकं वाचा. पैसे कमवायचे तर जरूर कमवायचे, पण आयुष्य कशासाठी जगायचं, हे काही आयुष्याची तत्व आपल्याकडे असली पाहिजेत. आणि म्हणून अवांतर वाचन, चांगलं लिहिणं, चांगलं ऐकणं, चांगल्या लोकांना भेटणं, यातून आपल्याला आपला सर्वांगीण विकास करता येईल का पोरांनो, याची काळजी आपण आपल्या आयुष्यामध्ये घेतली पाहिजे. तुम्ही सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहात, तुमच्यातलं वेगळेपण ओळखा. तुम्ही समजा बसमधून चाललेला आहात आणि अचानक तुमच्या कॉलेजमधल्या 2-4 मुली बसमध्ये आल्या, गर्दी आहे. त्या गर्दीमध्ये जर त्यांनी तुमच्याकडे बघितलं तर त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे. अरे माझ्या कॉलेजची मुलं आहेत, मी इथे सुरक्षित आहेत.
गल्लीतून जात असताना रस्त्यावरती तुम्ही 2-5 जण उभे आहात, शाळेतली, गल्लीतली, गावातली, शहरातली एखादी मुलगी तिथून चालली आहे, तुमच्याकडं बघितल्याबरोबर तिला वाटलं पाहिजे, अरे इथे 2 वाघासारखी पोरं उभी आहेत, काय कुणाची भीती मला, तिला तुमच्याकडे बघितल्यावर सुरक्षित वाटलं पाहिजे. आणि गल्लीतल्या, गावातल्या, शाळेतल्या, वर्गातल्या मुलीला जर तुमच्याकडे बघून सुरक्षित वाटत नसेल तर तुम्हाला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. जितका सन्मान तुम्ही तुमच्या बहिणीचा करता ना, तितकाच सन्मान तुम्ही इतरांच्या बहिणीचा केला पाहिजे. म्हणजे कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत. सुंदर आयुष्य आहे, त्या सुंदर आयुष्याचा आनंद घ्या. ज्या ज्या पोरांची परिस्थिती थोडीशी हालाकीची आहे, गरिबीची आहे, त्यांच्यासाठी मला जाताना सांगायचं आहे, अजिबात रडायचं नाही. ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायचा. तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला मदत करणारी माणसं तुमच्यासोबत आहेत. आता बऱ्यापैकी बदल होत आहेत. आम्ही कॉलेजला यायचो, शेखर आम्ही बरोबर होतो, न्यूयॉर्क्सला निघालो ना तिकडनं केडगाववरनं, आम्ही सायकलवर यायचो. ह्या पोरांच्या तब्येती जरा बऱ्या होत्या, आम्ही किडकिडीत होतो. त्या केडगावच्या पुलावर खुशे जर सायकलसुद्धा चढायची नाही, हे सायकल मारत पुढे गेले की आम्ही लोटत तो पूल चढायचा, मग खाली यायचं, न्यूयॉर्क्स कॉलेजपर्यंत जायचं. मजा होती हो, पैसे नव्हते, आनंद मात्र भरभरून होता. केडगावला मी ज्या कॉलनीत राहायचो ना, अख्ख्या कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची होती, फक्त एकटंच माझं घर पत्र्याचं होतं. मी आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची, आपलंच पत्र्याचं का? ती म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. मी म्हणायचो, शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची, तू नशिबान आहेस, पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हणायचो, का? ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झाला आहे, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झाला आहे. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही, खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायचे. पैसे नव्हते, आनंद मात्र भरभरून होता. वडील एक चॉकलेट आणायचे, माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि म्हणायचे, गणेश आणि तू अर्ध अर्ध करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायची, एक मोठा आणि एक. ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची आणि छोटा स्वतःला ठेवायची. चॉकलेट छोटं होतं पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि हे फक्त बहीण करू शकते. म्हणून एकमेकासोबत प्रेमानं वागा. शाळा कॉलेजचे दिवस परत नाही. एका बेंचवर किती जणी बसता? 2 जण. आम्ही 3-3 जण बसायचो आणि कर्कटकनं अशी रेष मारून जागा वाटून घ्यायचं. तुझा हात इकडं का, तुझं दप्तर इकडं का. शेवटच्या दिवशी बाईंनी उभं केलं. मला म्हटलं, गणेश बेंच इथंच राहणार आहे, तू फक्त वर्गात नसणार आहेस. तुम्ही ज्या बेंचवर आता बसताय ना, या खोसे सरांना, अध्यक्ष, या सगळ्यांना विचारा, त्या बेंचवर आधी कितीतरी जण बसून गेलेत. तुम्ही जाल, पुढचं कुणीतरी येऊन त्या बेंचवरती बसणार आहे. आपण मालक, आपण विश्वस्त आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हवाली करायचं आणि ज्या दिवशी तिकीट येईल त्या दिवशी जगाचा निरोप घेऊन निघून जायचं. इतकं सुंदर आयुष्य आहे. म्हणून जे शाळेतले क्षण मिळालेत ते आनंदानं जगा. शाळेतले दिवस परत नाहीत. आणि या पोरापोरींचं जगणं जर शोधायचं असेल ना मॅडम, हे तुम्हाला गृहपाठांच्या वह्यात सापडणार नाही. यांच्या वर्गपाठाच्या वह्यांची मागची 2-4 पानं वाचायची. यांचं जगणं तिथं लपलेलं असतंय. मेहंदीचं डिझाईन, रांगोळी, पोरांनी तर किती किती नावं खुडून खुडून पुन्हा पुन्हा लिहिलेली असतात. ही त्यांचं त्यांनाच माहिती. पोरांचं जगणं सापडतं हे वह्यांच्या शेवटच्या पानांमध्ये. ती शेवटची पानं जर आपल्याला कळाली तर यांचं जगणं समृद्ध होईल. म्हणून तुम्हा सगळ्यांना तुमच्या भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. मी ज्यावेळेस इथे पुढे आलो आणि मी अशी नजर फिरवली, मला संख्येनं सुद्धा जास्त मुली दिसल्या. मी स्टेजवरचे काही परफॉर्मन्स पाहिले, त्यातही मुली अग्रेसर पाहिल्या. प्रांताधिकारी साहेब आहेत, आम्ही स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात येताना चर्चा करत होतो. तर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्यांची संख्या सुद्धा मला वाटतं मुलींची अगदी पुण्यातल्या PMTच्या बस कंडक्टर पासून तर पायलट पर्यंत आणि ग्रामसेविकेपासून तर राष्ट्रपती पदापर्यंत असं एकही क्षेत्र नाहीये की ज्या क्षेत्रामध्ये मुली मागे आहेत. मुली प्रत्येक क्षेत्रात मुलांच्या पुढे आहेत.
तुम्हाला काय राग आला का? राग यायचं कारण नाही, कारण त्या किती हुशार असल्या तरी शेवटी तुम्हालाच मिळणार आहेत. फक्त आतापर्यंत चॉईस तुमच्याकडे होता, इथून पुढे तुमच्याकडे असणार आहे. म्हणजे ते दिवस दूर नाही की सोनईमध्ये, नेवाशामध्ये आणखी 10-20 वर्षांनी तुम्ही सगळेजण एकत्र याल. एक 4-5 वर्षातच अशी परिस्थिती येईल की मैत्रिणी एकमेकीला फोन करतील, चल जरा नगरला जाऊन येऊ. दुसरी मुलगी म्हणेल नगरला काय काम आहे? काही नाही, ते मुलाचे वडील 10 दिवस झाले फोन करतायत, मुलगा बघून जा, मुलगा बघून जा. मग 5-6 जणी गाडी घेऊन मुलगा बघायला निघणार. आपला भाऊ कुठेतरी दारात रांगोळी काढत असणार, आपण आरशाच्या पुढे इनबिन करून उभं राहायचं. त्या येणार आणि असं सोफ्यावर पायावर पाय टाकून बसणार. मग आपण चहान पोहे घेऊन जायचे. की असं डोळ्यात डोळे घालून विचारणार, का रे स्वयंपाक जमतो का? ही परिस्थिती येऊ नये असं जर वाटत असेल तर मला वाटतं आत्ताच आपण चोरबोले सरांचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. करिअरच्या बाबतीमध्ये फोकस केलं पाहिजे आणि काय करायचं ते याच दिवसात ठरवलं पाहिजे. मित्रांनो, हेच दिवस आहेत पाय घसरण्याचे आणि हेच दिवस आहेत उंच भरारी घेण्याचे. माझी इथं बसलेल्या सगळ्या तरुणींना विनंती आहे की या कॉलेजच्या 4-5 वर्षांच्या काळामध्ये आपण नेमकं काय मिळवलं, हा प्रश्न आपण स्वतःला कधीतरी विचारला पाहिजे. आपण सगळेजण इतके कमालीचे त्या मार्कांच्या पाठीमागे लागलोय की एवढे मार्क मिळाले म्हणजे यश मिळतं, हा आपला एक समज आहे. मला असं नेहमी वाटतं की निवड गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाहीये. मार्क जरूर मिळवा, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला समाज कळतो का? समाजातले प्रश्न कळतात का? आपण जे शिकतो त्याचा आणि आपल्या जगण्याचा काही संदर्भ आहे का? आपलं ज्ञान मुळात समाजाभिमुख आहे का? मला वाटतं हे प्रश्न स्वतःला पडायला हवेत. सगळंच कसं मार्कांसाठी? इतिहास मार्कांसाठी, भूगोल मार्कांसाठी, विज्ञान मार्कांसाठी, इतिहासातली पात्र सुद्धा मार्कांसाठी. शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला, तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे म्हटले, ऑप्शनला टाक. परवा 10वीतला एक मुलगा मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहे? म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला? सगळंच कसं मार्कांसाठी असू शकतं? या मार्कांच्या पलीकडे जाऊन थोडासा विचार करायला आपण शिकलं पाहिजे. का बरं आपण मोठी स्वप्न बघू नये? का ग्रामीण भागातल्या पोरांना वाटू नये उद्योगात यावं, व्यवसायात यावं, व्यापारात यावं? का आपल्याला वाटू नये की स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून काहीतरी वेगळं यश संपादन करावं? पण नाही, आमच्या मनावरती एक बिंबवलं गेलंय की 12वी, मग कुणी आर्ट्सला, कोण कॉमर्स, कोण सायन्स, मग नंतर ग्रॅज्युएशन, मग कुणाच्या तरी पाया पडायचं, कुणाच्या तरी चिठ्ठी आण, कुठेतरी जा, कुठेतरी नोकरी लागली पाहिजे. त्या नोकरीच्या पलीकडे जाऊन आपण विचारच करायला तयार नाही होत. मला तर यात पालकांची आणि शिक्षकांची भूमिका महत्वाची वाटते. पालक म्हणून, शिक्षक म्हणून किमान आपल्या पोरांनी मोठी स्वप्न पाहावीत हा विचार तरी आपण आपल्या मुलांना दिला पाहिजे. यात पोरांची चूक नाही हो. पोरग काही वेगळं करायला गेलं का बाप सांगताय अंथरून पाहून पाय पसर, साला ते पोरग हातपाय खुडून खुडून मरून गेले, पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरून दिले नाही. बापाने सांगितलं पाहिजे हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघ. एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरात निर्माण करता येईल का? एवढी धमक आम्हाला आमच्या पोरांमध्ये निर्माण करता येईल का? किमान आमच्या लेकरांनी मोठी स्वप्न बघावी, काहीतरी मोठं करण्याचा धाडस त्यांच्यामध्ये निर्माण व्हावं. या दृष्टीने आम्ही काय प्रयत्न करणार आहोत? मार्कांच्या पलीकडे जाऊन थोडासा विचार करा. तुमचं शिक्षण, तुमचं जगणं हे आनंददायी असायला हवं. मला नेहमी वाटतं की शिक्षण आनंददायी असावं. आनंददायी शिक्षण म्हणजे नेमकं काय? तुम्ही शाळेत जाताना मुलांचे चेहरे पहा, कोमेजलेले असतात, आणि ज्या वेळेस शाळा सुटते आणि शेवटची वेळ पडते, असे कैदी तुरुंगातनं बाहेर पडत येतो, असे आनंदानं पोरं बाहेर पडतात. याला तुम्ही आनंददायी शिक्षण म्हणणार आहात का? मला हेवा वाटतो गडाख साहेबांचा. मी आता ही गेस्ट हाऊस मधली लायब्ररी पाहिली, अनेक पुस्तकं आहेत. गडाख साहेबांनी अनेक पुस्तकं वाचली, अनेक पुस्तकं लिहिली, त्यांच्या मुलांनी तो वारसा जपला. मी प्रशांत भाऊ माझ्या जवळचे मित्र आहेत, अनेक वेळा मी त्यांची भाषणं ऐकली, त्यांचा व्यासंग पाहिला. का बरं आम्हाला असं वाटत नाही की आम्ही आमच्या मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करावी? मला आठवतंय माझ्या वडिलांनी मला पुस्तक सोडून दुसरं गिफ्ट कधी दिलं नाही. कुठे नंबर आला वडिलांनी पुस्तक गिफ्ट केलं, वाचनाची आवड निर्माण केली. कुठे चांगलं व्याख्यान असेल तर बोटाला धरून चल बाबा हे व्याख्यान ऐक, हे कीर्तन ऐक, हे प्रवचन ऐक.
आज पालक पोरांना पुस्तकं गिफ्ट देतात का? किती पालक असे की ज्यांनी मुलांना पुस्तकं गिफ्ट केली? अहो, वाढदिवस असेल तर बाप पोराला बंदूक घेऊन जातो गिफ्ट. पोरगा बापाला मारल्याचं नाटक करतं, बाप मेल्याचं नाटक करतो, त्यात आईला हसायला. कुठल्या विकृतीकडे घेऊन चाललोय आपण या सगळ्यांना? आणि माझा दावा आहे, आपण जसं सांगू तसं मुलं वागत नाहीत, आपण जसं वागू तसं मुलं वागतात. आदर्श हे सांगून निर्माण होत नाहीत, आदर्श हे आपल्या वागण्या बोलण्यातनं निर्माण होतात. आपले वडील असं वागले, आपल्या वडिलांचा हा व्यासंग होता, आपल्या वडिलांची ही प्रगल्भता होती, वडिलांना वाचताना पाहिलंय, कुणाला तरी ऐकताना पाहिलंय, काहीतरी लिहिताना पाहिलंय. मुलांना वाटेल की आपणही लिहावं, आपणही वाचावं. आपल्या वागण्या बोलण्यातनं या लेकरांच्या समोर संस्कार आदर्श निर्माण करता येतील का? मला वाटतं हे खरं तर प्रश्नचिन्ह आहे. छत्रपती शिवाजी राजे तो आदर्श आऊसाहेबांनी निर्माण केला म्हणून राजे पाहायला मिळाले. छत्रपती संभाजी राजे, शिवाजी महाराज कसे जगले हे संभाजी राजांनी पाहिलं आणि म्हणून शंभूराजे पाहायला मिळाले. कोणाच्याही पोटी चांगली मुलं जन्माला येत नाहीत. संभाजी राजे आयऱ्या पोटाला जन्माला येऊ शकत नाहीत, ते जन्माला येतात फक्त छत्रपती शिवरायांच्या. काय काय इतिहास आहे. तुम्ही रोज आता संभाजी राजांची मालिका पाहता. किती यातना सहन केल्या. मुकर्रब खान, रहुल्ला खान 2500 सैन्यांनी संभाजी राजांना वेढा घातला होता. आणि मुकर्रब खान ओरडून सांगत होता, खींच लो संभाजी की तलवार. एकाचं सुद्धा धाडस झालं नाही की शंभूराजांच्या तलवारीला हात लावावा. शेवटी मुकर्रब खानानं सांगितलं, अरे तुमच्या मनगटात जर रग नसेल, शंभूराजाच्या तलवारीला हात घालायचं सामर्थ्य नसेल तर दोर आणा, साखळदंड आणा. दोर आणले, साखळदंड आणले आणि संभाजीराजे गिरफ्त झाले. ज्या संभाजी राजांनी आयुष्यभर डोक्यावरती सह्याद्रीचा मुकुट बाळगला, त्याच संभाजी राजांच्या डोक्यात विदूषकाची टोपी घातली, पण राजानं मान झुकवली नाही. ज्या संभाजी राजाच्या डोळ्यांना आयुष्यभर या सह्याद्रीचं सौंदर्य पाहिलं, त्याच संभाजी राजाच्या डोळ्यामध्ये तप्त सळाय सरळ आवाज करत आत दुसऱ्या डोळे घेऊन मागे पडल्या, पण राजांनी मान झुकवली नाही. ज्या संभाजी राजाच्या कानानं सह्याद्रीचं संगीत ऐकलं, त्याच संभाजी राजाच्या कानामध्ये तप्त शिस ओतलं गेलं, पण राजानं मान झुकवली नाही. पकडल्याबरोबर ज्यावेळेस संभाजी राजांना समोर आणला औरंगजेबाच्या, हातात बेड्या आहेत, साखळदंड, आणि औरंगजेबानं विचारलं, बोल संभा, हार किसकी और जीत किसकी? आणि त्याही अवस्थेत संभाजी राजे म्हणाले, अरे हार किसकी और जीत किसकी? माझ्या हातातल्या बेड्या काढ. ज्या क्षणाला संभाजी राजाच्या हातातल्या बेड्या काढशील, त्या क्षणाला संभाजी तोंडानं सांगणार नाही कुणाची हार आणि कुणाची जीत. संभाजीच्या हातातली समशेर सांगेल कुणाची हार कुणाची जीत. घरी गेल्यानंतर औरंगजेबानं डोळ्यात पाणी आणून सांगितलं बायकोला, कितना खुशकिस्मत है वो शिवा जिसने ऐसी औलाद पैदा की. मेरी 4 औलाद है लेकिन सब गदों की फौज. कोणाच्याही पोटी चांगली मुलं जन्माला येत नाहीत. शिवजयंतीच्या निमित्तानं आता सगळ्या महाराष्ट्रात गर्जना होईल छत्रपती शिवाजी राजांची, पण आजच्या घडीला मित्रांनो, शिवाजी राजांना डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा त्यांना हृदयात मुरवण्याची गरज आहे. मला वाटतं त्यांचे विचार आपल्याला हृदयात मुरवता येतील का? शिवाजी राजांनी स्त्रीकडे जर वाईट डोळे करून पाहिलं, डोळे उंच करून पाहिलं, तर डोळे काढा असा आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. आज त्याच महाराष्ट्रामध्ये मुलींच्या विषयी जर असा विचार होत असेल, मुलींना बाहेर फिरणं जर सुरक्षित वाटत नसेल, तर आपण कुठल्या महाराष्ट्रामध्ये जगतोय? काल परवा एका मुलीवरती अन्याय अत्याचार झाला. विचार करा, एक भाऊ म्हणून, एक मित्र म्हणून विचार करा, एक भाऊ म्हणून विचार करा की त्या लेकराला सुद्धा, त्या मुलीला सुद्धा तिच्या आईनं 9 महिने पोटात वाढवलं असेल. तिनं तिला जन्म देताना प्रसूती वेदना सहन केल्या असतील. तिला जन्म दिल्यानंतर तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलं असेल. तिनं प्राध्यापक होईपर्यंत कॉलेज, शाळा या सगळ्या गोष्टी तिच्या आईनं, तिच्या वडिलांकडनं काहीतरी स्वप्न तिच्या आई वडिलांनी तिच्याकडनं पाहिली असतील. आणि आपण एका क्षणार्धात तिला जिवंत जाळण्यापर्यंत आपली मजल जाते. आपण किती कृतज्ञ आहोत. पायाखाली मुंगी आली तरी यातना होतात आणि आपण एखादा जीव जाळून मारताना आपल्याला काहीच वाटू नये. मला वाटतं की मुलींचा आदर करायला पोरांना आपण शिकलं पाहिजे. माझे वडील एक चॉकलेट आणायचे, माझ्या ताईच्या हातात द्यायचे आणि सांगायचे, गणेश आणि तू अर्धा करून खा. माझी ताई चॉकलेटचे 2 भाग करायची, एक मोठा आणि एक छोटा. ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची आणि छोटा स्वतःला ठेवायची. चॉकलेट छोटं होतं, पण आभाळ एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि जगात हे फक्त बहीण करू शकते पोरांना. म्हणून बहिणीचा आदर करा, आपल्याही आणि इतरांच्याही. आपण आपल्या बहिणीचा जितका आदर करतो तितकाच इतरांच्या बहिणीचा केला ना, कुठल्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत. पण आज काय माहितीये का की
मुलींविषयी फक्त भाषणातून कृतज्ञता व्यक्त करावी. आम्हाला बहीण पाहिजे, आम्हाला आई पाहिजे, आम्हाला आत्या पाहिजे, मावशी पाहिजे, बायको पाहिजे, सगळं पाहिजे, पण आम्हाला मुलगी मात्र नको. स्त्री भ्रूण हत्येवरती एवढं प्रबोधन करावं लागावं आज या 21व्या शतकामध्ये? का मुलगी का नको? ते म्हटले वंशाला दिवा लागतो. म्हटलं पंथी चालत नाही का? नाही म्हटले शेवटी चितेला आग लावायला पोरगा नको का? मला खरं सांगा, घरात चूल कोण चांगली पेटवतं, मुलगी का मुलगा? गॅस कोण चांगलं पेटवतं, मुलगी का मुलगा? आणि मग चिता कोण चांगली पेटवतं? 1 मिनिटात पोरगी चिता पेटवते हो, त्याच्यासाठी मुलगाच कशाला पाहिजे? पण या सगळ्या विचारांकडे आपल्याला एकत्रित जावं लागणार आहे. पोरांनो लक्षात ठेवा, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो. त्यांची जयंती साजरी करताना किंवा त्यांना अभिवादन करताना आपल्या मानाखाली झुकतात, त्या शर्मेनं झुकू नये याची जबाबदारी आपल्याला बाळगावी लागेल. म्हणून आज या गॅदरिंगच्या निमित्तानं मला आपल्याला सांगायचं, मोठी स्वप्न बघा, धमाल करा. कॉलेजचे दिवस परत कधीच मिळणार नाही. मस्त एन्जॉय करा, पण ते एन्जॉय करत असताना त्यातली सात्विकता आपण हरवत नाही होत ना. आपण कुणाला वाईट वाटेल, कुणाला आपल्या कृत्यामुळे त्रास होईल असं तर वागत नाही होत ना. मला वाटतं या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आणि आज मी आवर्जून सांगेल, उद्योगात या, व्यवसायात या, व्यापारात या, स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवा, परंतु स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश मिळाल्यानंतर पोरं फ्रस्ट्रेट होतात. धड त्यांना गावाकडे येऊन कामही करता येत नाही, शहरामध्ये नोकरी करता येत नाही. का उद्योग व्यवसायाचा ऑप्शन आपल्याकडे असू नये? आज काय परिस्थिती उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं महाराष्ट्रातील? टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोरींची, बांधकाम व्यवसायात युपी चलो, गवंडी सगळे बिहारचे, सुतारकामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडे, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. ही सगळी पोरं महाराष्ट्रात येऊन काम करतात. मला अजिबात वाईट वाटत नाही. संविधानाने त्यांना अधिकार दिला, कष्ट करतील, पोट भरतील. पण आमची पोरं नेमकी कुठे आहेत? कॉलेजच्या कट्ट्यावर बसून पिचकाऱ्या मारणं, प्रेम प्रकरण चघळणं, सिस्टीमला शिव्या घालणं, नाहीतर कोणाच्या तरी मागं की जय आहे. मागं निम्म्यांना माहित नसतं पुढे कुणाचा जय जयकार चालू. कानाव की पडलं का जय म्हणायचं, यात आम्ही आमचं तारुण्य वाया घातलं. पण काहीतरी मोठं करावं, उद्योग व्यवसाय द्यावं, हे मात्र आम्हाला वाटलं नाही. मी आवर्जून आपल्याला एक उदाहरण सांगेन. मुलींनी सुद्धा उद्योग व्यवसाय व्यापाराचा विचार केला पाहिजे.